इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। आषाढी एकादशी निमित्त सालाबाद प्रमाणे शिवसेना शहर शाखेतर्फे शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या प्रमुख नेतृत्वात बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल या विठुमाऊलीच्या अभंग तसेच भजन कार्यक्रम तथा तुळशीरोप वाटप कार्यक्रमाचे आयोजन बुधवार दिनांक 17 जुलै 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या कालावधी अंतर्गत शिवसेना शहर शाखा अंबरनाथ पूर्व येथे करण्यात आले होते। आषाढी एकादशी निमित्त शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित सदर कार्यक्रमांतर्गत माजी नगराध्यक्षा मनीषा दे वाळेकर, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर, युवा सेना कल्याण भिवंडी लोकसभा क्षेत्र प्रमुख ॲडव्होकेट निखिल वाळेकर, शिवसेनेचे विभाग प्रमुख प्रकाश डावरे, पद्माकर दिघे, संभाजी कळमकर, अरविंद मालुसरे, मिलिंद गान, किशोर सोरखादे, रूपसिंग धल, अरुण सिंग, उर्मिला कदम, सुरेश कदम, महिला आघाडीच्या नीता परदेशी, चंदा गान असे इतर अनेक शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यांनी विशेष उपस्थिती लावली। आषाढी एकादशी निमित्त शिवसेना शहर शाखा आयोजित सदर बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल या कार्यक्रमांतर्गत लहान मुलांच्या माध्यमातून साकारण्यात आलेली विठोबा रुक्माईची हुबेहूब छबी हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले। तसेच आषाढी एकादशी निमित्त बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल या कार्यक्रमांतर्गत भजनी मंडळाकडून सादरीकरण करण्यात आलेल्या विठुमाऊलीच्या विविध भजने तसेच अभंगाने संपूर्ण वातावरण विठुमाऊलीच्या भक्तीत लीन होत विठ्ठलमय झाल्याची अनुभूती अनुभवायला सर्वांनी माझ्या मागून म्हणायचं आहे एका सुरात एका तालात। विठ्ठल 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 विठ्ठल
तसेच आषाढी एकादशी निमित्त भाविकांना शहर शाखेतर्फे तुळशी रोपाचे देखील वाटप करण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स. आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून सन्माननीय शहर प्रमुख अरविंद वाळेकर साहेब आणि आमचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना यांच्या वतीने आज इथे भक्तिमय वातावरणामध्ये भजनाचा कार्यक्रम आणि त्याचबरोबर येणारे जे भक्तगण आहेत त्यांना आपण एक तुळशीचे रोप आणि इतरही झाडांचे रोपं देऊन आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. जेणेकरून पावसाळा चालू आहे आणि प्रत्येकाने एक झाड लावावं अशी संकल्पना शहर शाखेच्या माध्यमातून असे कार्यक्रम आम्ही नेहमीच करत असतो. आणि आज हा पहिल्या आषाढी एकादशीचा कार्यक्रम प्रत्येकजण काही पंढरपूरला जाऊ शकत नाही, वारीला जाऊ शकत नाही, परंतु अंबरनाथकरांना तिथेच पंढरीचं दर्शन व्हावं, पांडुरंगाचं दर्शन व्हावं या उद्देशाने आणि शहर शाखेच्या माध्यमातून हा भजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि त्याला देखील नागरिकांनी आणि आमचे सर्व पदाधिकाऱ्यांनी भरभरून असा प्रतिसाद दिला. आम्ही नेहमीच नागरिकांच्या हिताचे कार्यक्रम वर्षभर करत